अपात्र लाडक्या बहिणींनाच योजनेचे पैसे मिळणार। अपात्र लाडक्या बहिणींवर शिवसेना मंत्री आमदारांनी सारवासारव केल्याचं पाहायला मिळतंय। बच्चू कडू यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तर लाडक्या बहिणींचे अर्ज 30 जून पर्यंत मंजूर करा असं बच्चू कडू यांनी मागणी केलेली आहे। जे चुकीचे लाभार्थी आहे ते ई-केवायसी पुढे वगळले जातील। ई-केवायसी साठी आपण मुदत वाढवून दिली आणि सुमारे 90% पेक्षा जास्त लोकांनी ई-केवायसी केलेली आहे। आता जे लोक ई-केवायसी त्यांनी केली नाही त्यांच्यासाठी आपण परत मुदत वाढवून दिली। त्या मुदतीत त्यांनी ई-केवायसी केली नाही म्हणून गरीब पात्र लाभार्थीला लाभ द्यावा, अपात्र लाभार्थ्याला कमी करावा। गरीब चुकीच्या लाभार्थीने लाभ घेतल्यामुळे खरा लाभार्थी याला वेदना होतात आणि म्हणून या योजनेमध्ये तपासणी करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला लाभ देण्याचा शासनाचा धोरण। त्याच्यासाठी तर आम्ही 30 जून पर्यंत वेळ दिला प्रशासनाला। हे प्रशासनाची चूक आहे आणि मग प्रशासनाच्या चुकीमुळे आमच्या लाडके बहिणीचे पैसे जर थांबत असेल तर आम्ही बांगड्या थोड्या घातल्या, आम्ही रस्त्यावर उतरणार। ई-केवायसी जर का कोणी सबमिट केली नसेल तर निश्चितच त्यांना वंचित राहतील। परंतु येणारा जो काळ आहे, आपले मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री दोघांनी म्हटलं आहे की लाडकी बहीण योजना ही सुरू राहणार। आणि बघा त्या वयोगटातल्या पण महिला पण पुढे जातात ना, कारण हे 18 ते 60 मधली होती, आता 60च्या वर झालं तर ती या योजनेत बसणार नाही, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। त्यामुळे काय होतं की विरोधकांनी त्यावेळेला माहिती आहे की कोर्टात सुद्धा गेले होते विरोधक, ही योजना बंद करा, परंतु तरी लाडक्या बहिणीने महाविकास आघाडीला बरोबर धडा शिकवला आणि महायुतीला निवडून आणलं। खुशखबर आहे, पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचे 344 कोटी रुपये वळवण्यात आलेत। लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी ही रक्कम वळती करण्यात आली। राज्य शासनाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला। यापूर्वी सुद्धा अशाच प्रकारे सामाजिक न्याय विभागाचे, आदिवासी विकास विभागाचे हजारो कोटी रुपये या योजनेसाठी वळवण्यात आले होते। नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे, लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही चांगली चर्चेत आलेली योजना 2024 पासून 2024च्या निवडणुकांमध्ये या योजनेचा मोठा प्रभाव पडला असं अनेकांचं म्हणणं आहे। 2024 नंतर मात्र म्हणजे निवडणुका झाल्यानंतर या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना लाभ देण्यात आला होता त्या सगळ्या लाडक्या बहिणी या योजनेत राहणार नाहीत हे जवळपास स्पष्ट झालं। याचं कारण असं आहे की कधी नव्हे ती योजना लागू करताना कोणतेही निकष लावण्यात आले नव्हते, पण योजना लागू झाली, लाभार्थ्यांना लाभ मिळायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मात्र निकष लावायला सुरुवात झाली। पहिल्या वेळेला ज्यांच्या घरातनं दोघांना लाभ मिळाले होते किंवा ज्या सरकारी नोकरीमध्ये होत्या त्या बहिणींना बाजूला काढण्यात आलं, पण त्यानंतर मात्र सरकारनं केवायसी सुरू केली। म्हणजे या योजनेमध्ये ज्या बहिणी आहेत त्या निकषामध्ये बसतात की नाही याची काटेकोर चौकशी करायला सुरुवात केली। आकडे 1-1, 2-2 येत होते, पण आज जो आकडा आलाय तो फार मोठा आहे। जवळपास 80 लाखांपेक्षा जास्त, म्हणजे विचार करा 2.5 कोटी महिलांना लाभ मिळत होता, त्यापैकी 81 लाख महिला आता याच्यामधनं बाहेर होत आहेत। वेगवेगळी कारण आहेत। याच्यातलं सगळ्यात मोठं कारण काय आहे तर जी केवायसी या महिलांना पूर्ण करायला सांगितली होती त्यातल्या जवळपास 60 लाख महिलांनी आपली केवायसी पूर्ण केलेली नाहीये। बाकी मग ज्या सरकारी नोकरीमध्ये होत्या, ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी होत्या, ज्यांच्या घरामध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरले जात होते वगैरे 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 निकषांनुसार बाहेर पडल्या। पण आता राज्यभरामध्ये या मुद्द्यावरून, या आकड्यावरून चर्चा सुरू झाली आहे। चर्चा ही आहे की 2024ला ही योजना अशा प्रकारे का राबवली गेली। आता जर या योजनेमधनं 80 लाख महिला बाजूला गेल्या असतील, अपात्र ठरल्या असतील, तर मग त्या 80 लाख महिलांना जे पैसे दिले गेलेले आहेत त्याचे काय? सरकार म्हणते आम्ही हे पैसे परत घेणार नाही, पण जर हे पैसे परत घेतले जाणार नसतील तर मग टॅक्स पेअरचा पैसा अशा प्रकारे का उधळला गेला हाही सवाल आहे। आणि मग सगळ्यात महत्त्वाची चर्चा ही आहेच की फक्त निवडणुकांसाठी अशा योजना आणायच्या, भरमसाठ लोकांचे पैसे वाटायचे आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, अकाउंटेबिलिटी कुणाकडेच नसावी, हे कसं चालणार? या सगळ्या मुद्द्यावर आज पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे। या सगळ्यावर बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात या आकड्यांमागचं नेमकं गणित काय आहे हे सांगणारा हा रिपोर्ट। व्हिडिओ लाडकी बहिणींनो तुम्ही आता सगळं बघितलं असेल, तर ह्या चर्चेवर तुमचं काय नेमकं मत आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आणि सरकारला हे जे आपण बोलणं आहे ते आपण सरकारकडेपर्यंत पोहोचलं पाहिजे, कारण की जेणेकरून सरकार आपल्याला एक मुदतवाढ द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर संधी ई-केवायसी साठी देऊन
त्यांनी EKYC पोर्टल विंडो ओपन करायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींना EKYC करायला मुदत द्यायला पाहिजे आणि जे गरजू महिला आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. तर ह्यावर तुमचं मत काय आहे लाडक्या बहिणींना कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा तुमचं काय मत आहे या बाबतीत.